हाय हॅलो नमस्ते, मी मृणाली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर 6 वाजलेले आहेत आणि हे बघा 6 वाजता पूर्ण धुकं उतरलेलं आहे। इकडे बघा आणि आयन झोपलेला आहे। समाधीची इथे लाईट दिसत आहे कारण आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा आहे रायगडवर। आणि बघा पोलिसांच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे सोयी तिकडे केलेल्या असतात। छान छान ॲसिडिटी होत होती आणि मला असं वाटतं मी मोबाईल नाही पाहिला, पण 4 वाजल्यापासूनच मला झोपच नाही आहे। म्हटलं पडून 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 शेवटी 2 तास लोळून लोळून मग शेवटी उठली। म्हटलं नाही आता उठतेच आहे कारण सहनच होत नव्हतं। शेवटी पप्पांना सांगितलं, पप्पा उठलेत। पप्पांना सवय आहे की लवकर उठतात, ते लवकर झोपतात आणि लवकर उठतात। सो त्यांना सांगितलं की दूध तापायला ठेवा, खाली जाते, ब्रश वगैरे करते, थोडंसं दूध पिते, मग जरा मला बेटर वाटेल। बसेस पण चालू झालेल्या आहेत। त्याशिवाय तिथीनुसार जे असतं त्याला थोडीशी गर्दी कमी असते, पण 6 तारखेला खूप गर्दी असते, एकदम मस्त। मी लहान असताना एकदाच गेलेली रायगडवर राज्याभिषेक सोहळ्याला। मस्त मज्जा असते त्यावेळेला। आणि वांदर ओरडतोय। ओरड, कोंबडे ओरडतात। दूध गरम होत आहे, मी तरी पण ॲसिडिटीची गोळी घेतली। बघू नॉर्मल झालं, थोडं दूध घेते आणि नंतर मग ट्राय करते, म्हणजे झोप तर आले मला, नंतर वगैरे ट्राय करते, झोपते जरा। साडे 8 वाजत आहेत आणि मला सनराईज झालेला आहे। माझं बाळ अजून झोपलेलं आहे। आता हे बघा, मी तुम्हाला दाखवलेलं की इथे घरटं आहे, ती मस्त घरटं पक्षाचं है ना, आणि जास्त जवळ जात नाही आणि त्याच्यामध्ये आहे अंड आहे त्याच्यामध्ये। घरटं बघा कुठे आहे, वायरीवर तयार केलंय त्याने। सो मम्मी आणि पप्पा चाललेले आहेत अलिबागला। ॲक्च्युली माझी मोठी मावशी आहे, तर त्यांचे मिस्टर ऑफ झालेले आहेत अलिबागला, गोंधळवाड्याला, जिथे माझं गाव आहे। तर मम्मी आणि पप्पा इथून जात आहेत। तर आयान, मी आणि ब्रुनो इथे थांबतोय। जर आयान नसताना तर मी पण ही गेली असते, पण आयानमुळे मला जाता येणार नाही आहे। सो 4 वाजताचं आहे तिथे, तर ते करून नंतर मग येतील। मग मला वाटतं रात्र वगैरे होईल। आयान नसतं तर मलाही जाता आलं असतं। ठीक आहे, बघू नंतर जाणं झालं तर जाऊन येईन मग मी। तर सकाळी फोन आला असं झालंय म्हणून,
सो घरातले चाललेत आता सगळे फोनाफोन चाललेले आहेत. तर मामाकडचे पण चाललेले आहेत आणि म्हणजे मामा चाललेला आहे आणि मे बी शुभम किंवा ओमकार कोणतरी जाईल आणि मामी आहेत आणि मोठे मामा मामी इथेच आहेत. कारण मोठे मामाची तब्येत ठीक नसते तर त्यांचं जाणं होईल की नाही माहीत नाही आहे. त्यांचे पण म्हणजे थोडंसं सगळ्यात मोठे मामा आहेत ते. सो त्यांना सोडून मामींनाही जाता येणार नाही. तर बघू ते जात आहेत की नाही ते माहिती नाही, पण घरातले मोठे लोक जात आहेत सगळेजण. बघूया काय होते सांगते. मग तसं आज दिवसभरात मी आयान आणि ब्रुनोच असणार आहे. ब्रुनोचं पण मम्मी बोलली सगळं त्याचं करून मी तुला देईन आणि मग नंतर मग जाईन म्हणून, म्हणजे वॉशरूमला वगैरे त्याला बाहेर नेते ना, सो ते करून ते आणून देणार आहे मला. चहा उकळते. बघा गावच्या गाईचं दूध कसं पिवळं पिवळं आहे. सो मग लास्ट टाइम आले तर मला मिळालं नव्हतं, मला आयांसाठी घ्यायचं होतं. म्हटलं गावच्या गाईचं ताजं दूध तो येईल म्हणून. सो हे यावेळेस मिळालेलं आहे रंजाच्या इथं. मी घेत आहे चहा. मम्मीची चाललेली आहे तयारी जाण्याची. ब्रून आणि आयान खात आहे दूध. ते दूध फिनिश झालं पाहिजे हा, पूर्ण पियायचं आहे ते. मी बाबा चाललेले आहेत आणि ब्रुनोचं बघा त्याला वाटलं का त्याला पण नेत आहेत, पण आता येईल मजा. हा पप्पांचा केव्हाचा शर्ट आहे, मला आवडतं. आपण खूप सारा खाऊ ब्रुनो इकडे घरात आहे, इकडे या. बॉलचा खेळण्याचा आवाज येतो ना. चला दुसरे नाही आहेत पप्पा, दुसरी ब्रुनोच्या मम्मी गेलेली आहे. ए थांब इथेच थांब. बाय बाय. हो मम्मी पप्पा गेलेले आहेत आणि चवळी शिजायला ठेवलेली आहे. आयान आलेला आणि आयांचा फिश बघा त्याने उडी मारली आणि मग तो मेला. बघू रे. आणि आयांना खूप वाईट वाटतंय का तो मेलाय म्हणून. आणि त्याला ना बाहेर त्याला मातीमध्ये हे करायचं होतं. मी त्याला रात्री म्हणायचं, तुझा फ्रेंड होता ना, सो आपण त्याला प्रॉपर मातीमध्ये हे करू म्हणून. पण असं झालं की मम्मी पप्पांना जावं लागलं आणि ब्रुनो जवळ कोण थांबणार मग. त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलंय. त्याला सांगते की आपण नंतर करू किंवा त्याला दुसरे फिशच्या ह्याच्यात ठेवू म्हणून, तर ऐकत नाहीये. तर बघू काय होतंय हे ना. आयन तुला कसं वाटतं तुझं फिश गॅलेक्सीमध्ये गेलाय, तुला कसं वाटतंय? सॅड वाटतं. का बरं सॅड वाटतं? तो गॅलेक्सीमध्ये गेला आणि मग आता तो परत येणार आहे का? का बरं नाही परत येणार तो? मग तू त्याला मिस करतो? त्याला तू ओरडलेलं का? दोघांना पण फिशला ओरडलेला? का बरं? का ओरडलेला नाही माहिती. मग तुला खूप सॅड वाटतं? अरे बापरे. आयनला एवढं सॅड वाटतं की आयन 1 मंथ चॉकलेट बिस्किट काहीच खाणार नाही है ना आयन? हा तुला नाही पण आयनला खूप सॅड वाटतं. हो मी घालत आहे चवळीची आमटी. त्यासाठी बटाटा, वांग, टोमॅटो, कांदा कापून घेतलेला आहे आणि तेल गरम केलेलं आहे. इथे मुलं खेळत आहेत घरामध्ये. 2:30 वाजलेले आहे आणि 2:30 वाजता माझं जेवण, कपडे, भांडी सगळं आवरून झालेलं आहे. आणि मी चवळीची आमटी पण 2 टायमाला होईल एवढी केलेली आहे, जेणेकरून संध्याकाळी फक्त मला भात घालायचा आहे. केली तर कोशिंबीर करीन किंवा नाही
बघू कसं आहे. काय भाजी आणि भाजी, चवळीची आमटी आणि भात असं संध्याकाळला असेल ते मम्मी पप्पा आल्यानंतर त्यांच्यासाठी पण. आता ते किती वाजता येतील काय आयडिया नाही आहे. आजही मला कुठे जाता येणार नाही आहे कारण घरात कोणी नाही आहे. मम्मी पण नाही, पप्पा पण नाही आणि ब्रुनो आणि आयान आहे. सो त्यांना सोडून मला कुठे बाहेर जाता नाही येणार की बाहेरचे व्लॉग्स करेन, म्हणजे ग्रीनरी वगैरे दाखवेन, नेचर दाखवेन. आणि कालही असं झालं की आयान खेळत होता नवा व्यापार, जो आत्ताही खेळत आहे. हे पहा, त्याच्यामुळे मला बाहेर जाता नाही येणार. आणि खेळत होता. सो हे गाव बाहेर आणि आमचा ब्रुनो झोपलेला आहे बिचारा. जाताना मम्मीच्या मागे लागलेला, म्हणजे त्याला असं वाटतं की कुठे जाते ही, मी पण जाणार. नंतर त्याला सांगितलं तू नाही, तू थांबायचं. मग त्याला अजूनच तसंच झालं. आणि मम्मी गेल्यानंतर नुसता भुंकतोय. बापरे, मी म्हटलं काय करू. मग लहान मुलांना कसं चॉकलेट देतात तसं म्हणजे तुला बिस्किट देऊ, बिस्किट देऊ, मग तू शांत बस. त्याला काय कळलं काय माहिती नाही. मग त्याला बिस्किट दिला आणि मग तो शांत बसला जरा. तरी पण अजून पण सॅड आहे. मी तुला दाखवते. हे बघा ब्रुनो, काय झालं, मम्मी कुठे गेली. हा, मम्मी गेली. हा, ब्रुनोला वाईट वाटतं. हा, मम्मी कुठे. हा, मम्मी कुठे गेली. भूर गेली मम्मी, तुला सोडून गेली एकट्याला. हो, आया ब्रुनो गो, ब्रुनो किती सॅड झाला. मुन्नू पण नाही, मम्मी पण नाही, पप्पा पण नाही. है ना ब्रुनो, है ना. काय रे लबाड, हो ना. हे बघा, मम्मी पप्पांना खूप मिस करते, स्पेशली मम्मीला. हे ठेवलेलं आहे गाईचं दूध आणि पाहू शकता किती पिवळं आहे. आणि वाजलेले आहे 5:30. ब्रुनो बघा, ब्रुनो पण आलेला आहे. ब्रुनो पण मस्तपैकी झोप कंप्लीट केलेली आहे. आणि आयान पण बघा, आयान. आणि मी आता आयानला दूध देत आहे, दूध आणि बिस्किट थोडंसं. नाही, चहा नाही, दूध आणि बिस्किट देत आहे. आणि मी चहा बिस्किट घेते थोडंसं. बिस्किट देणार आहे तुला, पण दूध आणि बिस्किट सकाळसारखं घ्यायचं. दूध मी शुगर टाकून देणार आहे तुला. का मग बिस्किट नाही मिळणार असं मला कळत नाही. एवढं चांगलं दूध आहे गाईचं, मिळत नाही मुलांना आणि प्यायला मागत नाहीये. काय हा, मग आयनला माहिती आहे, आयनला स्ट्रॉंग व्हायचं अजून. आयन तसा अजून स्ट्रॉंग आहेच, त्याला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे. आणि हे बघा मम्मीचं, आमच्या बेबी खूप मिस करतोय मम्मीला. माहित नाहीये अजून, मी काय फोन वगैरे काही केला नाहीये. गावच्या गाईच्या दुधाची चहा, तर सर्वांनी चहा प्यायला या. 6:30 वाजत आहेत आणि मम्मी लोक नागुटणे वगैरे या ठिकाणी आलेले आहे. सो येतील मला असं वाटते 1.5 तास वगैरे जास्त लागेल. मला असं वाटतं ट्रॅफिक वगैरे कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि ब्रुनोला घेऊन मी बाहेर बसलेली आहे. कचरा वगैरे काढून झालेला आहे. 7 वाजता जाईन मी आणि दिवाबत्ती करीन. कपडे वाळत घातलेले आहेत. आज पाऊस आलेला नाही त्याच्यामुळे कपडे सुकले असतील मे बी बऱ्यापैकी. आणि ब्रुनो बघा आमचा कालसारखं एवढं मगाशी खेळलं पण तेवढ्याला काही नाही केलं. कोणाचं बॉल. आणि मी गॅसवर ठेवलेलं आहे. हे बघा, घर पण एकदम स्वच्छ झालेलं आहे. अरे बापरे. आणि इकडे बघा बाहेर ह्याच्या नादामध्ये लागलेला आहे भात. आणि हे बघा माझा भांड्या. खेळा
आमचे खेळ चाललेले आहेत. आ हो बघा, ब्रुनो आणि आयांचं खेळणं चाललेलं आहे. आता बघा, ब्रुनो आता तोंडातनं बॉल टाकेल. हा, थांबा थांबा थांब, तो बघतोय, त्याचं लक्ष आहे. लक्ष आहे. थांबा आयन, थांबा जरा. तो टाकेल बघ, त्याला खेळायचं असेल ना तेव्हा तो टाकेल. आयनला पण जाम मजा वाटते. फर्स्ट टाइम ब्रुनो बरोबर खेळतोय. कानाला लागलं. काय झालं? कानाला लागलं. आता बघा, मुद्दाम बॉल तिथे सोडला. आता म्हणजे आयन मारणार आणि तो पकडणार. हो, असंच खेळ चाललाय. इकडे इकडे सारखं सारखं नाही, मी नाही उठणार, जाते. 9:30 वाजत आहेत आणि मी आयनला भरवते जेवण. मी स्पूननी भरवते, त्याच्यामुळे वाडग्यामध्ये घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवते काहीतरी. आयन काढत आहे पिकाचू. किती मस्त काढले आयन, छान छान. अडकलं. आणि काढ त्याच्या पायात ना, काढ. नाही, निघालं निघालं. पांढरी मगर, आणि ती पण पांढरी मगर. नाही, ते कानात हे होत असेल ना, गुदगुल्या होत असतील बहुतेक तर त्याला. आणि बघा आमच्या ब्रुनोचं काय चाललंय है ना आयन? काय करतोय आयन ब्रुनो? जास्तच हे होते वाटतं मम्मी. ब्रुनोचा आवाज एवढा होतो की आयनला कानावर हात ठेवायला लागतात. ड्रॅगन आहे, ड्रॅगन. हे बघा कशा दोघांचं खेळ चाललं. घेतला परत. हा, त्याला तुझे बघा कसं पाडतोय मुद्दाम. उडो. बघितलं, त्याला खेळायचंय. आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि वेळ झाली आमची खेळायची, ब्रुनोची आणि आयांची. आणि भुंकत ते बघा मागून कुत्रे. वा वा. इकडे ना, बेडकी आहे. चला तर मग मी म्हणाली तुमची रजा घेते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तुमच्या भेटीस येईन. तोपर्यंत बाय बोल आयन. बाय.